नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. जिल्हा न्यायालय भरती शिपाई हमाल संदर्भातील आपण अपडेट बघतोय. ज्या कमेंट्स विद्यार्थ्यांचे येत आहेत त्याच्यामध्ये देखील दोन गट पडलेले आपल्याला दिसतात. की ज्या विद्यार्थ्यांकडे हॉल तिकीट नाही आहे, मूळ ॲडमिट कार्ड नाही आहे, त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडून त्यांनी घेतलं. आता जो दुसरा गट आहे म्हणजे ज्याच्याकडे ॲडमिट कार्ड आहे त्याला ऑफकोर्स बेनिफिट आहेच. त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही हॉल तिकीटवर असं जबरदस्ती त्यांनी जमा नाही करून घेतलं. ज्या विद्यार्थ्यांनी त्या हॉल तिकीटवर काहीतरी लिहिलं, काहीतरी त्याच्यामध्ये त्यांनी कॅल्क्युलेशन केले असेल. बघा, हॉल तिकीटवर सहसा कोणी बाबा मला इकडचं काय उत्तर आहे, तिकडचं काय उत्तर आहे, असल्या गोष्टी कोणी लिहित नाही. ऑफकोर्स तिथे त्यांनी काहीतरी कॅल्क्युलेशन केलं असेल. ऑफकोर्स जे काही बुद्धिमत्ताचे क्वेश्चन असतं, आपण जनरली काय करतो की ABCDचे क्वेश्चन ABCD आधी लिहून घेतो, 1 2 3 आधी लिहून घेतो. सो अशा गोष्टींमध्ये त्यांनी ते लिहिलं असेल आणि म्हणून त्यांचे ते ॲडमिट कार्ड त्यांनी जमा केले असतील. त्यांना तशा इन्स्ट्रक्शन्स असतील. बट याच्यातनं आपल्याला एक गोष्ट ही लक्षात घ्यावी लागणार आहे की जर आपल्याकडे नाही आहे, ओके, आता आपल्याकडे जर मूळ हॉल तिकीट नाही आहे, ॲडमिट कार्ड नाही आहे, तर मग आपण काय, यादीमध्ये तर नाव आलेलं आहे, मग करणार काय? ऑफकोर्स जा मित्रा, तिथपर्यंत जा. तिथपर्यंत त्यांना आपली जी व्यथा आहे, आपले जो प्रॉब्लेम झाला होता की ठीक आहे आम्ही तिथे काहीतरी त्याच्यावर लिहिलं आणि म्हणून त्यांनी आमचं ॲडमिट कार्ड जमा केलं. बट असं तर नाही, तुम्हाला त्यांनी ॲट द टाईम ऑफ एक्झाम तुम्हाला बॅन केलं, तुमच्यावर काही कार्यवाही झाली, असलं काही झालेलं नाही आहे ना. मग कशाला घाबरता? तुम्ही फक्त तिथपर्यंत जा. तुमचे 1 ते 5 म्हणजे आजपासून ऑलरेडी सुरू झाले. 1 ते 5 तुमचं डॉक्युमेंट्स जे काही त्यांनी मागितले, अर्जाची प्रिंट आणि आपलं ॲडमिट कार्ड, ह्या 2 गोष्टी त्यांनी मागितल्या. आता नाही आहे तर मी तर म्हटलं होतं की सॉफ्ट कॉपी जर तुमच्याकडे असेल तर ती सॉफ्ट कॉपी घ्या, ओके. नाहीतर मग जे याद्यांमध्ये आपले नावे आले ती यादी देखील सोबत ठेवा, झेरॉक्स करून घ्या. हे सगळ्या गोष्टी काही ना काही आपल्याला पर्याय तिथे करता येणार आहे. आपल्याला तिथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या भूतलावर आपल्याला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे, समोरच्या माणसाला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे की बाबा आम्ही जेन्युअनली आम्ही तिथे एक्झाम सेंटरमध्ये, आमच्याकडे दुसरे काही पेपर नव्हते, कागद नव्हते आणि आम्ही त्याच्यावर आमचा वेळ वाचावा म्हणून आम्ही आधीच, आम्हाला त्यांनी कागद देण्याच्या आधी, बरोबर, ते आपल्याला कागद देतात, बट त्याच्याच आधी काही विद्यार्थी काय करतात की ABCD मार्क करून घेतात, जसं की आपण म्हटलं, ओके, असं काम करतात आणि म्हणून त्यांचे ते ऑलरेडी जमा झाले असतील. सो असं त्यांना कन्व्हिन्स करा मित्रांनो. बघा, तिथपर्यंत जाणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते होईल नाही होईल त्याच्यात मी पण काही सांगू नाही शकणार, ओके, कारण की फायनल जो काही कॉल आहे, फायनल जो रिझल्ट, फायनल जी ऑथॉरिटी त्या लोकांकडेच असणार आहे. फक्त आपल्याला तिथे प्रयत्न करणं गरजेचं आहे मित्रांनो, आणि हेच प्रयत्न तुम्ही तिथपर्यंत करा. धन्यवाद.